प्रमाणे वाढत जाणारे शहाजी पुत्र शिवाजीचे हे राज्य लोक कल्याणासाठी आहे आणि विश्वाला वंदनीय असे आहे. हे राजमुद्रेमध्ये दोन शब्द अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो, की ही राजमुद्रा लोक कल्याणासाठी आहे आणि ही राजमुद्रा विश्वाला वंदनीय आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागितले तोषावे तोषोनी मत द्यावे पसाय दान हे. ही आमच्या ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये विश्व शांतीचा संदेश दिलेला आहे की विश्वाला शांतता करायचं असेल, विश्वाचं वंदन करायचं असेल, विश्वाला पसायदान करायचं असेल तर आमची ही संस्कृती, आमची ही भूमी यासाठी सक्षम आहे असा संदेश ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरांचा हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये आहे की ही राजमुद्रा विश्वाला वंदनीय आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे स्वतःच्या कल्याणासाठी नाही. शिवराय म्हणतात की हे स्वराज्य माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नाही. शिवराय म्हणतात की हे स्वराज्य माझी स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. त्यांच्या राजमुद्रेमध्ये त्यांच्या संपूर्ण स्वराज्याचा अर्थ हाच होतो की ही माझी स्वतःची प्रॉपर्टी नाही, ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, तर ही लोकांची प्रॉपर्टी आहे, ही लोकांनी जमवलेली प्रॉपर्टी आहे आणि ही लोकांसाठीची प्रॉपर्टी आहे. म्हणून भारतीय संविधानामध्ये, भारतीय संविधानाची व्याख्या जेव्हा नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण वाचतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतीय संविधान लोकांनी निर्माण केलेले, लोकांसाठी असणारे आणि लोकांच्यासाठी उभे राहिलेले आहे. याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आहे. शिवराय म्हणतात हे लोकांनी उभं केलेलं स्वराज्य आहे, हे लोकांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे. या काळामध्ये आदिलशाही होती, निजामशाही होती, बरीदशाही होती, मोगलशाही होती, या सगळ्यांच्या शाया होत्या. मग छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी शाही नावाची शाही निर्माण करता आली नसती का? छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊशाही नावाची शाही निर्माण करता आली नसती का? छत्रपती शिवाजी महाराजांना शिवशाही नावाची शाही निर्माण करता आली नसती का? पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही शाही निर्माण केली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून त्यांच्या स्वराज्याचं नाव आहे हिंदवी स्वराज्य. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, भवानी मातेची इच्छा, लोकांची इच्छा की हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. हे लोकांचं स्वराज्य होतं, लोकांसाठीचं स्वराज्य होतं. म्हणून आज आपण 350-400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. नाही तर असंख्य राजे आले, असंख्य रजवाडे आले, असंख्य सम्राट आले. या असंख्य सम्राटांच्या नामोनिशान सध्या अस्तित्वात नाही. 2-4 सम्राट, 2-4 राजे सोडले तर कोणाची नावं तुम्हाला माहित आहे? या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असंख्य सातवाहन झाले, वाकाटक झाले, असंख्य झाले, पण या कुणाचंही नाव इतिहासाच्या पानावर आज शिल्लक नाही. पण तुमच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या महाराष्ट्राच्या मातीवर प्रत्येकाच्या मनावर आजही अस्तित्वात आहे. ते का अस्तित्वात आहे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही शाही निर्माण केली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी लोकांचं स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून हे सर्व उभं राहिलं. हे उभं राहत असताना कोण माणसं त्यांच्या सोबत होती? छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप चौकामध्ये 40,000 शिवशक्ती ग्रुपने एक सुंदर बॅनर लावलेला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बलिदान देणाऱ्या असंख्य मावळ्यांचं महत्वाची नावं त्यात घेतलेली आहेत. कोण माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत? कुठून निर्माण झालेली माणसं आहेत, कुठून उभी राहिलेली माणसं आहेत? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथीमध्ये शिवाच्या पिंडी समोरचा बोट कापलेला फोटो पाहतो ना, की शिवाजी महाराजांनी शिवाच्या पिंडी समोर रक्त सांडलं आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यानंतर तोरणा किल्ला पहिला जिंकला. पण हा कधी विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आलाय का की शहाजी राजे हे स्वतंत्र राजे नव्हते, ते निजामशाही किंवा आदिलशाहीकडे कामाला होते. एक साधा सरदाराचा मुलगा वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि ही शपथ घेत असताना ही सोबत उभी असणारी माणसं कोण आहेत?
अत्यंत सामान्य घरातली पोरं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. हे स्वराज्य टिकलं, स्वराज्य वाढलं, शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी माणसं मरायला तयार होती. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माणसं म्हणायची. गवताच्या पातीला सुद्धा भाले फुटायची. शिवरायांच्यासाठी स्वराज्याचा प्रत्येक दगड धोंडा बोलू लागायचा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभी असणारी माणसं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्याची, सामान्य कुंड्यांची, सामान्य 18 पगड जातीची, सामान्य जाती धर्माची सामान्य पोरं होती. त्यात वीरबाजी पासरकर एक सोडले तर कुठलाही सरदाराचा पुत्र नव्हता. एकदा आपण हे सगळं शोधलं पाहिजे. यात कुठलाही सरदाराचा पोरगा नव्हता, यात कुठलाही मोठा मनसबदाराचा पोरगा नव्हता. ज्यांच्या घरामध्ये मोठमोठ्या जमीन जुमले नव्हते, पण सामान्य घरातली तुमच्या आमच्या सारखी सामान्य चेहऱ्याची पोरं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली, उभी केली. त्यांना विश्वास दिला की हे स्वराज्य तुमचं आहे.